हॅलो स्टुडंट्स, आपण आज रिव्हिजन थोडीशी घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय कुलम्स लॉ. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉइंट चार्जेस ॲट रेस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हेच आपण इक्वेशनमध्ये मेन्शन केलं होतं की एफ इज प्रपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. मग प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटसाठी के मेन्शन केलं होतं, यालाच कुलम्स कॉन्स्टंटसुद्धा म्हटलं. मग इन मॉडर्न फिजिक्स केची व्हॅल्यू 1/4πε0 ठेवली. मग ε0 म्हणजे काय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. त्याच्यानंतर आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी बघितली. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडिया म्हणजे काय? दिस वन टू द ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस म्हणजे दिस. हे आपण बघितलेलं आहे. मग याचीच व्हॅल्यू आपण काय ठेवू शकतो? ॲप्सिलॉन इज इक्वल टू के ॲप्सिलॉन 0. मग तेच आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणखीन एका फॉर्ममध्ये डिफाईन केलं होतं. इट इज द रेशो ऑफ फोर्स बिटवीन टू पॉइंट चार्जेस प्लेस्ड ॲट अ सर्टन डिस्टन्स अपार्ट. म्हणजे काय? दोन पॉईंट चार्जेस आपण काय केले होते? एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती ठेवले होते. कुठं? फ्री स्पेसमध्ये. त्यालाच आपण काय मेन्शन केलं होतं? फ्री स्पेससाठी और व्हॅक्यूम टू द फोर्स बिटवीन द सेम टू चार्जेस व्हेन प्लेस्ड ॲट द सेम डिस्टन्स इन द गिवन मीडियम. त्याच्यासाठी आपण हे इक्वेशन मेन्शन केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं, मग आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बघितलं होतं. नंबर ऑफ चार्जेस आर इंटरॅक्टिंग द रिझल्टंट फोर्स ऑन अ पर्टिक्युलर चार्ज इज गिवन बाय द व्हेक्टर सम ऑफ. लक्षात घ्या, व्हेक्टर सम ऑफ द फोर्सेस एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल चार्जेस. म्हणजे या Q1 वरती Q2, Q3, Q4 आणि Q5नी काय केलेलं आहे? फोर्स एक्झर्ट केलेला आहे. मग आपण ते फाइंड आउट केलं होतं इक्वेशन. F1 इज इक्वल टू व्हेक्टर सम म्हटलेलं ऑफ फोर्सेस म्हटलेलं आहेत इंडिव्हिज्युअल. म्हणजे प्रत्येकाचे काय? 2नी 1 वरती केलेला, 3नी 1 वरती केलेला, 4नी 1 वरती केलेला फोर्स आपण इंडिव्हिज्युअली फाइंड आउट केला होता. मग टोटल इक्वेशन आपल्याला, नेट इक्वेशन आपल्याला मिळालं होतं फोर्सचं. दिस वन इक्वेशन आपण फाइंड आउट केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की कन्सिडर केलं n नंबर ऑफ चार्जेस कन्सिडर केले. n नंबर ऑफ चार्जेस आणि एक टेस्ट चार्ज आपण कन्सिडर केलं, दॅट इज Q0 कन्सिडर केलं होतं याला. तर आपल्याला जनरल इक्वेशन मिळालं होतं. दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. काय मिळालं होतं आपल्याला? दिस इज सिम्बॉल ऑफ समेशन. हे आपण सगळं फाइंड केलं की आपण आता बघूया इलेक्ट्रिक फील्ड. द रिजन अराउंड अ चार्ज ऑब्जेक्ट इन विच कूलम फोर्स इज एक्सपिरियन्स्ड बाय अनदर चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. मग त्याच्यासाठी आपण बघितलं होतं, इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. त्यालाच आपण मॅथमॅटिकली म्हटलं होतं फोर्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. मग आपण त्याच्यासाठी हे इक्वेशन आणखीन एक मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये म्हटलं होतं फोर्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. मग आपण हे इक्वेशन त्याच्यासाठी फाइंड आउट केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की द इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट अराउंड अ चार्ज इररिस्पेक्टिव्ह ऑफ द प्रेझेन्स ऑफ द अदर चार्ज. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट होतं तेव्हा या चार्जच्या अराउंड जे असणारं ते इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्याच्यासाठी दुसरा कुठला तरी चार्ज त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे असं काही नाही. लक्षात येतं आहे? मग त्याच्यानंतर आपण बघितलं होतं त्याचं डायमेन्शन्स, ह्याच्यावरून आपण मॅथमॅटिकल इक्वेशनवरनं काढलं होतं. फोर्सचं डायमेन्शन आहे LMT-2 अपॉन Q0, दॅट इज चार्जचं डायमेन्शन्स आहेत 80. त्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन्स मिळाले होते LMT-3 M-1. त्याच्यानंतर बघा, आता आपण एक बघतो आहे की हे एक बल्ब क्लोज झालेला आहे आणि त्याच्याजवळ एक ऑब्जेक्ट येतो आहे. मग हा बल्ब जेव्हा ग्लो झालेला आहे तो ऑब्जेक्ट जसं याच्यासोबत म्हणजे त्याची इंटेन्सिटी आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेलं आहे त्याच्यासोबत.
पण जसं जसं त्याचा हा तो ऑब्जेक्ट याच्या जवळजवळ येतो आहे म्हणजे काय हो, त्याच्या ऑब्जेक्टवरची इंटेन्सिटी काय होते आहे, इन्क्रीज होते आहे. जसं जसं हा ऑब्जेक्ट लांब जाणार तसं तसं काय होणार आहे, त्याच्यावरची इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार. सेम तसं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, तो ऑब्जेक्ट याच्या अगोदर जे काही असणार आहे या बल्बचं लाईट तेवढं त्याची फील्ड असणार आहे. मग जेव्हा हा ऑब्जेक्ट या टुवर्ड्स दिस इलेक्ट्रिक बल्ब येणार तेव्हा त्याचं काय असणार आहे, इंटेन्सिटी त्याच्यावरची त्या ऑब्जेक्टवरची इंटेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरची. मग हेच आपण बघणार आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ पॉईंट चार्ज इन अ मटेरियल मीडियम. मग आता काय करणार आहे आपण, हा एक ऑब्जेक्ट एक चार्ज आहे प्लेस केलेला आहे ओ पॉईंटपाशी आणि दुसरा एक टेस्ट चार्ज आहे Q0 हा काय केलेला आहे आपण Pपाशी पुटअप केलेला आहे आणि या दोघांमधलं डिस्टन्स काय केलेलं आहे आपण R कन्सिडर केलेलं आहे. आणि हा याच्यामधला मीडियम आपण काय घेतलेला आहे, कुठला पण अदर दॅन व्हॅक्यूम ऑर स्पेस. मग ॲक्वा कन्सिडर करा, पेपर कन्सिडर करा किंवा वॉटर कन्सिडर करा. मग तेव्हा मला कुलम्स लॉ काय मिळेल का, कारण काय या क्यूनी याच्यावरती काय केलेलं आहे, फोर्स एक्झिस्ट केलेला आहे. आता दोन्ही चार्जेस आहेत, दोन्ही चार्जेस असल्यामुळं काय असणार आहे, हा Q1 काय करणार आहे, या Q0वरती काय करणार आहे, फोर्स एक्झिस्ट करणार आहे. आता इथं कसं असणार आहे, हा समजा पॉझिटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर तो आपण बघितलेला आहे कुलम्स लॉमध्ये काय करणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स ॲक्ट करणार आहे. आणि समजा हा एखादा पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे तर काय होणार आहे, त्याच्यावर हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. मग आपल्याला बाय कुलम्स लॉ काय मिळणार आहे, F = 1/4πε0K Q1 Q2 अपॉन R² R कॅप. मग R कॅप काय आहे, दिस इज युनिट व्हेक्टर. व्हॉट इज R दिस इज डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. आणि Q1 Q2 काय, Q1 काय आहे तुमचा जो पॉईंट O पाशी असलेला चार्ज आहे आणि Q0 इज द युनिट चार्ज. त्याच्यानंतर आपण बघितलं की हे काय आहे ε0K, दिस इज मीडिया. आपण ह्याच्या अगोदर एक इक्वेशन बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय ε0 इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडिया इज नथिंग बट ε0K. हे इक्वेशन आपण प्रिव्हियसला बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला माहिती आहे की मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, फोर्स पर युनिट चार्ज. मग ते इक्वेशन आपण याच्यात ठेवून टाकलं तर आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्डवरनं मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे इंटेन्सिटीचं, E = 1/4πε0K R0. या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर आपण इथे डायरेक्शन कन्सिडर केली आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, R कॅप कन्सिडर केलं आहे, दॅट इज युनिट व्हेक्टर. पण इथं काय फक्त आपण मॅग्निट्यूड बघतो आहे त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, E = 1/4πε0K Q/R². मग इथं K काय कन्सिडर केलं आहे आपण 1. मग 1 कशासाठी असतं लक्षात ठेवा, K इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि हे फक्त एअर आणि व्हॅक्यूमसाठी असतं. आणि हा जेव्हा 1 असतो तेव्हा हा मीडिया कसला असणार आहे, या दोन्हीमधला दोन चार्जेसमधला मीडिया कुठला असणार आहे, एअर ऑर व्हॅक्यूम. त्याच्यानंतर आपण बघूया की या दोन्ही इक्वेशनवरनं आपल्याला लक्षात येतं की कुलम्स फोर्स काय आहे, कुलम फोर्सचं इक्वेशन काय आहे, F = काय असणार आहे, F = काय किंवा आपण बघितलं आहे K इज द कॉन्स्टंट 1/R². म्हणजे काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R². आणि तेच आत्ताच्या इक्वेशनवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय मिळतं आपल्याला, इट इज ऑल्सो 1/R². म्हणून काय म्हटलेलं आहे की कुलम फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड हे दोन्ही काय करतात, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करतात. त्याच्यानंतर बघूया आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज सेम. तर इथं बघा आपण दोन प्लेट्स कन्सिडर केले आहेत, हे पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. इथं डायरेक्शन काय आहे, सगळ्या डायरेक्शन काय आहे, एकाच डायरेक्शनला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललेले आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणू की हे काय आहेत, सेम डायरेक्शननी आहेत. म्हणजे हे काय असणार आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे इथे. त्याच्यानंतरनं आपण बघूया एक एक्झाम्पल की समजा एक टॉर्च घेतला आणि टॉर्च आपण
एका डायरेक्शननी फ्लो केला. मग इथं काय होतं आहे, या डायरेक्शननी सगळा लाईट, त्या टॉर्चचा सगळा लाईट काय होतो आहे, ग्लो होतो आहे. म्हणजे या जसं जसं तो लांब जाईल तसं तसं त्याची इंटेन्सिटी कमी होईल वगैरे वगैरे सगळं. पण काय होणार आहे, प्रत्येक पॉईंट इथला काय होणार आहे, सेम त्याची मॅग्निट्यूड असणार. इथे किंवा इथे कुठेही बघा, किंवा लास्ट स्टेजला जिथं कुठं असेल तिथं त्याची काय असणार आहे, मॅग्निट्यूड सेम असणार आहे. म्हणून हे काय झालं, दिस इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हो, बघा इथे लक्षात येईल तुम्हाला. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज नॉट सेम. हुज मॅग्निट्यूड सेम असायला पाहिजे. whose magnitude and direction is not same at all point. मग त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं, समजा एक चार्ज घेतला आणि चार्जच्या इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. एक चार्ज आहे आणि या चार्जला च्या भोवती बघितलं आपण, प्रत्येकची डायरेक्शन काय आहे, वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं मॅग्निट्यूड काय इथं वेगवेगळं आहे. त्याचा एक एक्झाम्पल घेतला, हा बल्ब काय झाला आहे, ग्लो झाला आहे. जेव्हा हा ग्लो होईल, प्रत्येकाचं आता याच्याजवळ काय असणार, इंटेन्सिटी कमी असणार आहे, इथं असणार आहे जास्त, इथं फ्लो होणार आहे जास्त, इथं जास्त, इथं जास्त. म्हणजे काय हो, प्रत्येकाची मॅग्निट्यूड तर डिफरंट आहेच आहे, पण त्याचं काय असणार आहे, डायरेक्शनसुद्धा प्रत्येकाची काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे हे काय झालं, एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक. बघूया प्रॅक्टिकल वे ऑफ कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, 2 प्लेट्स कन्सिडर केलेल्या आहेत. एक आहे पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. त्यालाच आपण नेमिंग करूया, प्लेट ए अँड प्लेट बी. मग याच्यामध्ये एक चार्ज आपण काय केलेला आहे, ठेवून टाकलेला आहे. मग या चार्जला काय होणार आहे, या इलेक्ट्रिक फील्डमुळं काय करणार आहे, तो फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. मग आता आपल्याला या चार्जला काय करायचं आहे, या फोर्सच्या, या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट घेऊन जायचं आहे. अगेन्स्ट काय करायचं, आपल्याला त्या चार्जला घेऊन जायचं आहे. म्हणजे त्याला काय करावं लागेल, त्या चार्जवरती आपल्याला काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. आपल्याला माहिती आहे फोर्स म्हणजे काय, वर्क म्हणजे काय हो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, आपल्याला याच्यावरती वर्क करायचं आहे. कुणाच्या अगेन्स्ट, या फोर्सच्या अगेन्स्ट. आणि काय, एवढ्या डिस्टन्सच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचं आहे, वर्क करायचं आहे. मग आपण बघूया, तर इक्वेशन आपल्याला मिळेल काय हो, त्याच्यावरती आपण किती वर्क केलेलं आहे, डब्ल्यू एवढं वर्क केलेलं आहे. फोर्स बघितलं एफ, जो आपण त्याच्यावरती एक्झिस्ट करणार आहेत, त्याला त्या फील्डमधनं बाहेर काढण्यासाठी किंवा टुवर्ड्स प्लेट एक काय करतो आहे, आपण इथे मूव करतो आहे त्या चार्जला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे मूव करतो आहे. त्याच्यासाठी फोर्स एक्झिस्ट करणार आहे आपण. ते त्याच्या फोर्सच्या अगेन्स्ट आपण काम करणार आहे, म्हणून ते किती असणार आहे, डब्ल्यू इज इक्वल टू एफ डी. मग व्हॉट इज डी, डी इज द डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट्स. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं वर्कचं, एफ इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एफ डी. मग द पोटेन्शियल डिफरन्स आपण काढतो आहे त्या 2 प्लेट्समधलं, तर ते किती मिळणार आहे बघा. आपल्याला माहिती आहे की व्होल्ट इज नथिंग बट काय असणार आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. तेच आपण इक्वेशन कसं लिहू शकतो, डब्ल्यू इज इक्वल टू व्ही क्यू. आणि आत्ताचं इक्वेशन आपण बघितलं की डब्ल्यू इज इक्वल टू काय, एफ डी. हे दोन्ही इक्वेशन काय करणार आहे आपण आता, इक्वेट करणार आहे. आपल्याला काय मिळालं नवीन इक्वेशन, व्ही क्यू इज इक्वल टू एफ डी. मग हे थोडं रिअरेंज केलं, एफ अपॉन क्यू इज इक्वल टू व्ही अपॉन डी. म्हणजेच काय हो, ह्याला काय म्हटलेलं आहे आपण, ई इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. मग आपण इलेक्ट्रिक फील्ड आणखीन एका टर्ममध्ये डिफाईन करू शकतो की काय, इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट व्होल्ट पर डिस्टन्स. म्हणून आपण